चला आपली उंचाई अतिरिक्त खेळाडू येऊ द्या. आलाय का? येस आलाय. JCCB आपला सुद्धा अतिरिक्त खेळाडू येऊ द्या. JCCB आलाय का? चला. चला तर पहिले षटक घेऊन कल्पक सज्ज होतोय. अजून एक मॅच आपल्या भेटीला येतोय जिकडे हितैष आणि साहिल यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. लेट्स प्ले. पहिला चेंडू हलक्या त्याने समोरच्या दिशेने चेंडूला ड्राईव्ह केले तोपर्यंत सिंगल रन. JCCB संघाचा धावांचा श्री गणेशा होतोय आणि एक चेंडूचा खेळ झाला जिकडे एक धावा धावफलकावर आहेत. कल्पक पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकफुटवर जाऊन जागा बनवले आणि जागेला उत्तर आहे. चेंडू गेला सीमारेखा पार. MPL चौकार. 4 धावा. दोन चेंडूचा खेळ झालाय. 5 धावा धावफलकावर आहेत. पहिले षटक मार्गस्थ आहे. हो दिशा दिली गेली तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. बघा सुरुवात चांगली आहे. पहिले षटक मार्गस्थ आहे. एक चौकार सुद्धा या षटकामध्ये आलाय. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय जिकडे 6 धावा धावफलकावरते. परंतु ओमसाई आपली ओमसाई संघाचा जर विचार करत झाला तर काय जबरदस्त लाईनअप आहे तिकडे. ऑन साइड पूर्णपणे पॅक केले. पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या त्याने चेंडूला दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगल रन. संख्या 1 ने पूर्ण. चेंडू पुन्हा एकदा सिंगल साठी गेलाय. पहा कशा प्रकारे क्षेत्ररक्षक लावलं गेले आपले ओमसाईने. ऑन साइड पूर्णपणे पॅक केले. बघा त्यानंतर बाउंड्री लाईन कडे आपण बघतो तेजस कांगणे, त्यानंतर अनिकेत चॉक्सी, सजित, मयूर पडेलकर, दर्शन अहिरे, त्यानंतर मार्क रॉड्रिग्स, सिद्धार्थ राय आणि निखिल. काय जबरदस्त लाईनअप. आणि विकेट कीपर याचा कॅप्टन रोहित जाधव. तर कल्पक पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइडला दिशा दिली गेली तोपर्यंत हो दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर म्हणजे डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. तर अखेरच पहिल्या षटकाचा खेळ संपलाय जिकडे धावसंख्या 9 धावा. धावफलकाला चांगली सुरुवात आतापर्यंत JCCB संघाची. JCCB संघाची ताकद काय आहे? त्याचा क्षेत्ररक्षक अपकमिंग यंगस्टर आहे त्याच्यामध्ये. ज्या प्रकारे खेळ JCCB संघाने साहेबाच्या मैदानावर केला होता अजूनही ते क्षणचित्र आठवतोय. हितेश रबाडा, नंतर साहिल असे बरेच खेळाडूंनी काय जबरदस्त कमबॅक त्या साहेबाच्या मैदानावर केलं होतं. परंतु ती कामगिरी आता या मनवेलपाड्याच्या प्रीमियर लीग मध्ये होईल का हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं असेल. तर पहिल्या षटकामध्ये 9 धावा धावफलकावरती आहेत. 2 खेळाडूंमधून चर्चा होते. शेवटच्या आणि अंतिम ग्रुप मध्ये आपण आहोत जिकडे आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. 9 धावा धावफलकावर अनिकेत चॉक्सी गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. पहिला चेंडू ऑन साइडला हो समोरच्या स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडूला अडवलं होतं तोपर्यंत 1 धाव. 10 धावा धावफलकावरती आहेत. 1 चेंडूचा खेळ झालाय जिकडे दुसरं षटक मार्गस्थ आहे. हो ऑप्शन जास्तच बाहेर आहे त्यामुळे वाईट चेंडू आहे. पुन्हा एकदा
सज्ज होतोय, दिशा दिली गेली तोपर्यंत सिंगल रन, धावसंख्या 1 ने पूर्ण. बघा 12 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय जिकडे दुसरं षटक मार्गस्थ आहे. चांगली सुरुवात आतापर्यंत जेसीसी बी संघाची. ऑन साइड ला राकेश स्ट्रोक, हो हो, मार्क रॉड्रिग्सला चेंडू बीट करून निघून गेलाय सीमारेखा पार. चौकार, 4 धावा. येस, 3 चेंडूचा खेळ झालाय. 16 धावा धावफलकावरती आहेत. परंतु काय जबरदस्त सुरुवात आहे जेसीसी बी संघाची या मॅच मध्ये. आपल्या ओम साई संघावर थोडस प्रेशर, दबाव आला गेलाय. 3 चेंडू 16 धावा. अनिकेत चॉक्सी पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो हो, सुरेख चेंडू हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलाय तोपर्यंत 1 धाव. 17 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. सलामीरचे ऍज अ ओपनर आलेले दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आहेत. आणि इकडून आता येणाऱ्या 14 चेंडूमध्ये किती धावांचा प्रवास असणार आहे येणारे कालवेल सांगेल. दिशा दिली गेली तोपर्यंत 1 धाव. चेंडू गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे जिकडे 15 धावा धावफलकावरती आहेत. बॅकफुटर जाऊन जागा बनवली. वेट अँड वॉच. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू गेला सीमारेखा पार. चौकार, फ्लाइंग स्टार्ट. 2 षटकांचा खेळ संपलाय जिकडे 22 धावा धावफलकावर टीम जेसीसी बी संघाच्या. काय जबरदस्त सुरुवात आहे या मॅच मध्ये. आपले ओम साई संघ थोडासा दबावामध्ये आलाय, परंतु जमेची बाजू काय ठरली गेली की हे सलामीर फलंदाज एका बाजूला साहिल आणि स्ट्राईक एंडला हितेश रबाड. आणि काय जबरदस्त सुरुवात आतापर्यंत मॅच मध्ये करून दाखवले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा. जेसीसी मला वाटतं आज राहुल संघात नाही दिसत आहे. चला, घाई करायचे आपले ओमसाई. मयूर पडेलकर नवीन गोलंदाजी मार्कवर आहे. परंतु काय जबरदस्त सुरुवात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 22 धावा. हो हो, हलक्यात चेंडूला सन्मान दिला गेला. तोपर्यंत सिंगल रन, धावसंख्या 1 ने पूर्ण. 23 धावा, 23 रन. 1 चेंडूचा खेळ झालाय. 23 धावा धावफलकावर. इस 23 धावा कट केलाय. दिशा दिली गेली. सिंगल रन, धावसंख्या 1 ने पूर्ण. पहा सुरुवात कशा प्रकारे झाली. पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 2 तब्बल चौकाराने त्या मोमेंटमला शिफ्ट आणलं. ते स्कोर कार्ड सुद्धा त्याच रीतीने चाललं गेले. 24 धावा धावपड. इकडून ब्रेक थ्रू येणं खूप गरजेचं असणार आहे. हो हो, लेफ्ट जास्तच बाहेर आहे, त्यामुळे येतोय वाईट. येस पंच, डॉट बॉल आहे ना. निर्धाव चेंडू आहे. काय जबरदस्त चेंडू होता टप्पा. हितेश रबाडसाठी पारितोषिक आले. 3 चौकार असं
₹500 पारितोषिक मुझम्मिल खान कडून. क्या बात आहे. अपकमिंग यंगस्टरला कशा प्रकारे साथ देत आहेत. हे क्रिकेट आहे, हे क्रिकेटचं प्रेम आहे. आणि अपकमिंग यंगस्टर ज्या प्रकारे पुढे जातात मागील 2 वर्ष झाले, हा खेळ अतिशय वाखाणण्याजोग पद्धतीने अपकमिंग यंगस्टरनी मागील 2 वर्ष झाले करून दाखवलाय. काय तेच रबाडा ही संधी उचलेल येणारे कालवेळ सांगेल. हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगल रन. 3 षटकांचा खेळ संपलाय जिकडे 28 धावा 28 रन. रोहित जाधव ॲज अ कॅप्टन शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ. ओहो ड्राईव्ह सक्सेसफुल. चेंडू गेला सीमार गप्पार. चौकार 4 धावा. प्लातून स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट. काय जबरदस्त सुरुवात आहे. 32 धावा धावपलकावरती आहेत. जमेची बाजू काय ठरले की ॲज अ ओपनर आलेले फलंदाज मैदानामध्ये उपस्थित आहेत. सर्वात जमेची बाजू जेएसएससी बी संघासाठी ठरले. एक चेंडूचा खेळ झालाय जिकडे 32 धावा धावपलकावर. हलक्याताने चेंडूला दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. 33 धावा धावपलकावर. रोहित जाधव पुन्हा सज्ज होतोय. नो चेंडू होय. यावेळेला काय नशिबाची साथ म्हटलं तर काही हरकत नाही. चेंडू बॅनर टच होता राहिलाय. त्यामुळे 1+1 2 अतिरिक्त धावा. पस्तीस धावा. ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा. वेगाने फेकी होते. हो क्या बात आहे. काय जबरदस्त फेकी केली होती. मला वाटतं ऋतिक आहे. ऋतिक या ठिकाणी ज्या प्रकारे फेकी केली होती, वेगवान फेकी होती. पुन्हा एकदा साईडला जागा बनवले परंतु काय जबरदस्त एफर्ट लावले. दर्शन अहिरे या ठिकाणी येतो. फेकी होईपर्यंत 1 धाव. 4 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचे 2 चेंडू या पहिल्या इनिंग मधील. बॅकफुटर जाऊन पुन्हा त्या जागा यावेळी झेल सोडलाय. चांगली फिल्डिंग आहे. तोपर्यंत 1 धाव. शेवटचा अंतिम चेंडू पहा. या स्पर्धेमधील पहिली अशी ओपनिंग साजेदारी आहे ज्याने आतापर्यंत 23 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलाय. काय 24 होईल. ओहो ड्राईव्ह केले चेंडूला. चांगली फिल्डिंग आहे. तोपर्यंत 1 धाव. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय जिकडे 39 धावा. आणि जेसीसी संघासाठी जोरदार दोन्ही बॅटरसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या कारण दोन्हीही खेळाडूने ओपनिंग साजेदारी बघितली तर 39 24 चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळून 40 धावांचा पाठलाग करायचा आहे आपल्या ओमसाई संघाला.
चला पंच, चला जेसी संघ क्षेत्ररक्षक लावायचं आणि थोडी घाई करायची. सदर लेट्स प्ले. टार्गेट कितीच आहे? 40 धावांचा. 40चा पाठलाग करत इकडे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सज्जित आणि शिवम राय. तर साहिल पहिले षटक घेऊन सज्ज होतोय. ओहो, सुरेख चेंडू पायावर हातला. येस, आमचे पंच सांगतायत की लेग बायचा इशारा येतो. धावांचा श्रीगणेश होता या ठिकाणी जेसीसी संघाचा. पुन्हा एकदा साहिल सज्ज होतोय. मोठा पटका ऑन साइडला. हो हो, काय जबरदस्त एफर्ट आहे. व्हॉट अ फील्ड. संकेत, काय जबरदस्त एफर्ट लावले. पहा, चेंडू बॅनरला टच होता होता राहिलाय. काय या 3 धावा कुठपर्यंत जातील, त्या मोमेंटला शिफ्ट करतील येणारे कालवेल सांगेल. परंतु काय जबरदस्त एफर्ट लावल्या त्या ठिकाणी संकेतने. 3 धावा वाचवल्यात. दोन चेंडू 2 धावा. चला साहिल पुन्हा एकदा. हो, ड्राईव्ह केलाय. हो हो, काय फिल्डिंग आहे. अफलातून फिल्डिंग. काय जबरदस्त एफर्ट लावलाय तिकडे साहिलने. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अडवलाय. निर्धाव चेंडू, डॉट बॉल येतोय. 3 चेंडूचा खेळ झाला. 2 धावा धावपलकावर. हलक्या त्याने चेंडूला ड्राईव्ह केलाय. तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. बघा, सजितचा वेगवान फेटका होता, परंतु त्या प्रकारचा एफर्ट सुद्धा लावलं गेलं. 4 चेंडूचा खेळ झाला जिकडे 3 धावा धावपलकावरती आहेत. पाठलाग आहे 40 धावांचा. साहिल पुन्हा एकदा ड्राईव्ह केला याला समोरच्या दिशेने. चेंडू फील्ड करतोय तोपर्यंत सिंगल रन. बघा, चांगलं षटक आहे. पाठलाग आहे 40 धावांचा आणि पहिल्या षटकामध्ये 5 चेंडूचा खेळ झाला जिकडे 4 धावा धावपलकावर. साहिल पुन्हा त्या शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन ड्राईव्ह केलाय. पुन्हा त्या चेंडूला अडवला का तर एक चेंडू अडवलाय. येतो डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आहे पाठलाग 40चा जिकडे 4 धावा धावपलकावर.
मोनू एक धावेवरती समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती बिनबाद 5. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. आत्महत्या केलेली आहे ती सईद यांनी आणि षटकार पहिला हादरा आपली ओमसाई या संघाला. धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 5. आता नवीन बॅटर अनिकेत कांबळे म्हणजेच चॉक्सी. पाहूया 40 धावांचा पाठलाग करताना आपल्या संघासाठी काय करतोय. आणि पहिल्या चेंडूवर लेगच्या दिशेने भिरकावलेला चेंडू चौकार. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 9. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. जर 40 धावांचा पाठलाग करायचा असेल तर चॉक्सी आणि शिवम यांना दोघांनाही अटीतटीची झुंज आपल्या संघासाठी मैदानात करावी लागेल. आणि पंचांचा स्टेप आउटचा इशारा. पंच धीरज कोरपे स्टेप आउट आहे. डॉट बॉल. शेवटचा चेंडू. आणि खणखणीत चौकार. चॉक्सीच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा चौकार. आणि धावसंख्या झाली ती 13. 1 गडीच्या मोबदल्यात आपली ओमसाईची धावसंख्या झाली ती 13. अजूनही अजूनही पाहूया विशाल आपल्या संघासाठी. आणि पंच नोचा इशारा. पंच धीरज कोरपे यांच्या माध्यमातून धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 14. डिक्लेअरच्या स्वरूपात ऑफच्या दिशेने टोलवलेला चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 15. अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी. आणि 25 26. पंच रिव्ह्यू. निर्णय आपल्याला लवकरच कळवला जाईल रिव्ह्यूच्या माध्यमातून.
नॉट आउट. धावसंख्या झाली ती 16. एक गडी बाद. आणि पुन्हा मला वाटते डिक्लेअरच्या स्वरूपात धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 17. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आणि अनिकेत आपल्या संघासाठी चांगली अशी गोलंदाजी करत आहे. पाहूया चौथा चेंडूवर चॉक्सी काय करतोय आणि नो. पंचांचा इशारा नो. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण फलंदाजांना बांधून ठेवलेलं आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावसंख्या झाली ती 19. आणि शिवम पंचाने निर्णय कळवायचा. शिवम ओके. शिवम बाद झालेला आहे. धावसंख्या झाली ती 2 गडी बाद. 19. अजूनही 21 धावांची आवश्यकता. दर्शन पाहूया. आणि चौकार मला वाटते चॉक्सी आणि 3रा चौकार आपल्या बॅटमधून निघालेला आहे. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 23. सहा चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. अजूनही महत्वाचा गडी म्हणजे अनिकेत कांबळे चॉक्सी हा मैदानात आहे आणि त्याची साथ देण्यासाठी आहे तो दर्शन. हितेश म्हणजेच रबाडा चौथी ओव्हर घेऊन येतोय ती. दर्शनाला पहिला चेंडू टाकेल. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत दोघंही फलंदाज. आणि षटकार मारून आत्महत्या केलेली आहे दर्शन यांनी. 3रा गडी बाद झालाय तो आपली ओमसाई संघाचा. JCCB संघ चांगलं असं प्रदर्शन करताना आपल्या संघासाठी मैदानात सगळे खेळाडू आपल्या जीवाची बाजी लावताना अजूनही धावसंख्या झाली ती 23. 3 गडींच्या मोबदल्यामध्ये. आणि षटकार. रबाडा फॉर्म मध्ये आहे सध्या. चौथा गडी बाद झालेला आहे आपली ओमसाई संघाचा. तेजस डावखुरा फलंदाज तेजस. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. 4 चेंडू आणि धावसंख्या पाहिजे ती 17. आणि मला वाटते हॅट्रिक गमावलेली आहे रबाडाने. हॅट्रिकची संधी होती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 25. 4 गडींच्या मोबदल्यामध्ये. आणि पूर्ण सामना हा झुकलेला आहे तो JCCB च्या
बाजूने शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाली आहे ती 4 गडी बाद 26. शेवटचा एक चेंडू शिल्लक. आणि विजयी संघ आहे तो JCCB. दोन्ही संघांनी टॉस साठी यायचं आहे. चला आगाशी कॅप्टन, चला आगाशी कॅप्टन लगेच यायचंय. चला अजय, अजय आलाय का? अभिद आहे. चला JCC चला JCC कॅप्टन लगेच यायचंय त्वरित. तर दोन विनर संघादरम्यान नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा केला जातोय.